नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपण आलो आहोत मालेगावला। 2024 या वर्षाची पहिली बदली म्हणजे आपण अगरबत्ती दुकानासोबत ॲज अ ड्रायव्हरचं काम करतो। तर आपली 2024ची पहिली धंदो आहे हुंडाई i10 पेट्रोल प्लस CNG। तर आपला आजचा लुक बघा, अतिशय सुंदर। ज्यांच्या सोबत आलो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तू लाईक अ पोलीसमॅन दिसतो आहेस। तर चला आता आज दिवसभर काय काय घडतं ते पण पाहूयात। तर मित्रांनो, आपण सकाळी 9 वाजता मालेगाव शहरामध्ये पोचलो आहोत। आपण साधारण 8 वाजता चांदोडवरून निघालो होतो आणि आपल्याला जायचं आहे ज्या काका मावशींना आपण घेऊन आलो आहे त्यांचे कोणी नातेवाईक आजारी आहेत, तर ते पंचशील नगरमध्ये जायचं आहे। आता पत्ता आम्हाला कोणाला माहीत नाही आहे, तर विचारत आम्ही आता शोधायचं काम चालू आहे, कारण मालेगाव बरंच मोठं शहर आहे। फायनली पंचशील नगर आपल्याला सापडलं आणि काका मावशी पेशंटला भेटायला गेले। आता त्यांचं भेटणं झालं, मग काका म्हणाले की आपण आता नाश्ता करूया। हॉटेल जय महाराष्ट्र सोमवार बाजार नावाचा एक परिसर आहे, तिकडे नाश्त्याला गेलो। गरमागरम वडा रस्सा आणि त्याच्यासोबत गुळाची जिलेबी असा काहीसा नाश्ता आमचा 10:30-11च्या दरम्यान झाला। काकांना म्हटलं आता कुठे जायचं, ते म्हणे अजून एक ठिकाणी जायचं आहे पण तिथलाही पत्ता आपल्याला माहीत नाही। मग काका पत्ता शोधायला पुढे काकांच्या मागे गाडी। मग फायनली ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांचं घर सापडलं। त्यांच्याकडे पाहिलं तर एक जुना फिलिप्सचा रेडिओ होता आणि असंख्य पुस्तकं होते। ॲक्च्युली हे पाहुणे प्राचार्य होते आणि त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे। ते स्वतः लेखक पण आहे। त्यांचं पुस्तकांचं कलेक्शन मस्त बघत होतो। ते म्हणाले तुला पुस्तक वाचायला आवडतं का? म्हटलं हो, वेळ मिळाला तर वाचतो आणि तुला एक पुस्तक गिफ्ट करतो। असे पुस्तकं बघता चहा पाणी झाला, खूप वेळ गप्पा झाल्या आणि फायनली सरांनी एक पुस्तक आणलं आणि तुम्ही बघू शकता, उजेड पेरणारा माणूस अशा नावाचं एक पुस्तक आहे आणि त्याचे लेखक आहेत स्वतः रमेश पवार, जे प्राचार्य आहेत। आपल्याला ते पुस्तक मिळालं, सरांना टाटा बाय बाय केला। पुढचा प्लॅन होता सटाणा। आता मालेगाव ते सटाणा जवळपास 35 किलोमीटर। सटाण्याला काय, तर मग म्हणे दवाखान्यामध्ये आमचे एक नातेवाईक आजारी आहे। चला फायनली सटाण्याला पोचलो। माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं, कारण 2022च्या कोविड लाटेमध्ये माझ्या मिसेसला जेव्हा कोविड झाला तेव्हा चांदवडला बेड शिल्लक नव्हते, नाशिकला बेड शिल्लक नव्हते। आम्ही मालेगाव ट्राय केलं, तिकडे पण बेड संपलेले होते। मग आमचा छोटा भाऊ योगेश, त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यावेळेला सिम्स नावाच्या या दवाखान्यामध्ये बेड मिळाला होता। आणि खाली पोर्चमध्ये आम्ही 2-3 तास बसलेलो असायचो चिंतेत, आणि रेमडेसिवीर कुठून मिळेल, काय विषय। अशा पद्धतीने सिम्सच्या आठवणी ताज्या झाल्या। म्हटलं चला जरा सटाणा शहराचा चक्कर मारूया। मग फिरत सटाण्याच्या बसस्टँडकडे जाऊ, कारण जेव्हा माझे मिसेस ॲडमिट होते तेव्हा या बसस्टँडवरती आम्ही सकाळी तोंड वगैरे धुवायला जायचो। तर पुन्हा जुन्या आठवणी आपण ताज्या करूया। तर हे आहे सटाणा बसस्थानक, आपलं सुंदर सटाणा बसस्थानक। मग फिरत आता अजून कुठे जायचं, तोपर्यंत काकांचा फोन आला की आमचं आवरलेलं आहे, आपल्याला आता देवळ्याला जायचं आहे। देवळ्याला काय, तर देवळ्याला त्यांच्यासोबत आलेले जे पाहुणे आहेत त्यांना कळवणला जायचं आहे। मग त्यांना देवळा बसस्थानकावर सोडलं की आपण चांदवडला। मग फायनली आलो देवळा बसस्थानक। तिकडं त्या मावशीने त्यांना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही निघालो चांदवडच्या रस्त्याने। आता चांदवडला एक पर्यायी मार्ग आहे, कांचनबारी किंवा बावळबारी। हा एकदम निसर्गरम्य असा परिसर असतो हिवाळ्यात आणि पावसाळ्यात। आता थोडंसं ऊन असल्यामुळे सुकं आहे। इकडे रस्त्यामध्ये एक छोटंसं मंदिर आहे, तिकडे एक 5-6 माकडं पण असतात। आज आपल्याला लकीली जर माकडं दिसले आपण ते शूट घेऊया। तर फायनली आहेत 1, 2, 3 असं। तर आम्ही इकडे येत असतो, त्याच्यामुळं माकडांशी आमची आहे जरा गट्टी। आता जवळपास चांदोड आपल्याला एक 5-6 किलोमीटर राहिलेलं आहे आणि असा काहीसा आजचा दिवस होता। आजच्या दिवसाचं अर्निंग आहे फक्त 500 रुपये, जे दिवसभर आपण गाडी चालवली त्याचे चार्जेस। पण त्याच्या मागे आपल्याला थोडंसं फिरायला मिळालं, कुठलाही खर्च काही नाही राहिलं। खरं पाणी प्यायचे वांदे आपला छंद आहे, तर अगरबत्ती दुकानावर 2-3 दिवस बसतो, थोडंसं कंटाळा वाटला। बरोबर जायचं, पैसे पण मिळतात, फिरणं होतं आणि कुठे काय चालू आहे थोडंसं डोक्यात पण बसतं। तर फायनली आपलं आजचं मिशन कंप्लीट झालेलं आहे। आपण जवळपास 5:30-6चा टाईम असेल, तर आपण आता गाडी लावूयात सरांच्या घरी, आपलं मानधन घेऊया, मोटरसायकल काढूया आणि आपल्या घरी जाऊ, मस्त चहा पाणी घेऊ। असा काहीसा आजचा दिवस होता।
तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या पण आयुष्यातले असे आनंदाचे क्षण शेअर करत चला. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.